नमस्कार मंडळी, मी प्रियांका कुक विथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे, कोणती गोड बातमी शेअर करणार आहे ती। तर आज आपली यूट्यूबची पेमेंट झालेली आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करायची। तर सगळ्यात अगोदर माझ्या 11,000 यूट्यूब फॅमिलीच्या मनापासून आभार, धन्यवाद। आतापर्यंत जसं सपोर्ट केला तसंच इथून पुढेही करत राहा। तर मी म्हणजे झालं काय, लॉकडाऊनमध्ये आपण कामं लवकर सकाळची कामं आम्ही पटपट आवरून घ्यायचो आणि नंतर मग दिवसभर कोणी मोबाईल बघायचं, कोणी टीव्ही बघायचं। तर मग मोबाईल बघायचं तर मला असं सुचलं की बाबा आपण दिवसभर असे लोकांचा एक व्हिडिओ बघितला की त्याच्या मागे आपण 5-6 व्हिडिओ तरी बघतो। मग दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपलेच व्हिडिओ जर कोणीतरी बघितले तर काय हरकत आहे। मग ह्यांना म्हटलं मी मलाच एक यूट्यूबचं चॅनल खोलून देता का? तर ते म्हटले त्याचं काय खरं असते, लोक टाइमपास म्हणून टाकतात, पैसे काय भेटत नाही। मी म्हटलं पैशासाठी नाही का, टाइमपास म्हणूनच मला पण खोलून द्या। तर मग ते म्हटले ठीक आहे, तुला आवडतं तर कर म्हटले। मग त्यांनी मला यूट्यूबचा अकाउंट खोलून दिला। मग मी तिथून पुढे टेक्निकल व्हिडिओ थोडेफार बघत गेले, म्हणजे यूट्यूब ग्रो कसं करायचं, काय त्याचा क्रायटेरिया काय आहे हे बघत गेले। मग तर मला असं कळलं की 1000 सबस्क्रायबर 1 वर्षाच्या आत कंप्लीट करायचे आणि 4,500 वॉच टाईम कंप्लीट करायचा। मग मी ठरवलं 1 वर्षाच्या आत आपलं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे। मग मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत गेले, पण लहान मुलं लहान असल्यामुळं मला डेली व्हिडिओ टाकणं होत नव्हते। मग मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच मी टाकायचे आणि माझा टायमिंग पण फिक्स नव्हता। तर विषय असा आहे, जर आपल्याला व्हिडिओ व्हायरल करायचे असतील तर आपला टायमिंग फिक्स पाहिजे आणि 2 दिवसातून किंवा 1 दिवसातून असं आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्यावरती आपल्या बॅनरवरती आपण म्हणजे असं टाकायलाच पाहिजे की बाबा आठवड्यातनं एकच दिवस व्हिडिओ टाकणार आहे किंवा 2 दिवस टाकणार आहे किंवा डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे, हे टाकायला पाहिजे असं। आणि मग मी शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ टाकत गेले। मग माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, 6 महिन्याच्या आतच झाले माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट। 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की मग म्हटलं आता आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करून घ्यायचा आहे। मग त्यासाठी काय करावं लागेल हे मी यूट्यूबवरती सर्च करायचे। तर मला असं कळलं की लाईव्ह घेतल्यामुळं पण आपल्याला मग वॉच टाईम मिळतो। तर मग मी तिथून पुढे लाईव्ह घ्यायला सुरुवात केली। पण लाईव्ह घेतल्यानंतर सुद्धा खूप लाज वाटायची, म्हणजे कधी असं नाही का, म्हणजे बोललेलं नाही, हाय हॅलो ह्या गोष्टी लाईव्हमध्ये चालू असायच्या। तर म्हणजे कधी आपण चालू ठेवलं तर म्हणजे 1-2 व्यक्ती अशा सुरुवातीला यायच्या, मग नंतर वाढत गेल्या। मग लाईव्ह पण चांगली व्हायरल होत गेली। मग व्हायरल होत गेली तर मग माझा वॉच टाईम लवकरच कंप्लीट झाला 1 वर्षाच्या आत। 1 वर्षाच्या आत मी कंप्लीट केलं। पण माझा एक प्रॉब्लेम असा झाला की मी लाईव्ह घेत गेले पण लाईव्हला थंबनेल माझं सेमच असायचं, तर मग ते मॉनिटायझेशन झालं नाही। मग ते परत 1 महिना लेट झालं। मग 1 महिन्यानंतर परत मग 1 महिन्यानंतर मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं। मग 1 महिन्यानंतर मग अप्लाय केल्यानंतर मग माझं 2च दिवसामध्ये लगेचच मॉनिटायझेशन झालं। मग सगळेच खूप खुश होते, म्हणजे 1 वर्षाच्या आतच मॉनिटायझेशन झालं, आता इथून पुढे पेमेंट चालू होईल। पाहुणे रावळे पण प्रत्येक वेळेस गेले की मग काय ग तुझी पेमेंट चालू झाली का? मग सगळेच म्हणायचे किती पडती महिन्याला, किती हजार पेमेंट पडती, किती पडती आणि झालं का पेमेंट चालू, पैसे मिळतात का तुला व्हिडिओवरती, असं सगळे बोलायचे। म्हणजे कुणी खिनवून बोलायचं, कुणी आनंदाने बोलायचं, म्हणजे ह्या गोष्टी तर चालायच्यात। आता नातेवाईक म्हणा किंवा मैत्रिणी म्हणा किंवा कोणी म्हणा, आपण आपले व्हिडिओ टाकतो म्हणजे ही काही कोणती झाकून ठेवण्याची गोष्ट नाही। मग मी ठरवलं आता आपल्याला मागं सरायचं नाही, म्हटलं पेमेंट उचलल्याशिवाय आता आपण राहायचंच नाही। मग मी 6 महिन्यानंतर मग अशाच काही परिस्थिती अडचणी आल्या, मग मी 6 महिने मॉनिटायझेशन नंतर मग मी व्हिडिओज टाकले नाही। काही घरगुती काही घरच्या गोष्टी होत्या, परी पण लहान होती त्यामुळं पण व्हिडिओ बनवणे होत नव्हते, सगळ्या गोष्टीमुळं मग मी टाकलेच नाही। मग एक दिवशी असंच मग माझी नणंद मला म्हणली की वहिनी तुम्ही एवढी मेहनत केली, 1 वर्षाच्या आत सगळ्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्यात, मग आता व्हिडिओ एवढ्या दिवस टाकल्याने मग आताच का टाकत नाही, मग करा बरं म्हटलं तुम्ही चालू। तर मी म्हटलं अहो लई मेहनत आहे आणि एवढी मेहनत आणि पोरं लहान आहे त्याच्यामुळे होतच नाही म्हटल्या, तुम्ही जसं होईल तसं करा, पण करा म्हटल्या चालू। मग मी ठरवलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं।
आता एवढं त्यांनी एवढं आपल्याला एवढं सगळे बाकीचे सपोर्ट करतात, सासू सासरे परत माझे मिस्टर सगळे सपोर्ट करतात मला. मग करतात म्हणजे कर म्हणतात, ह्यालाच खूप मोठं म्हणजे महत्त्व आहे नाही का. म्हणजे आपल्याला कोणती पण गोष्ट करायची असेल तर सपोर्ट करतात. सपोर्ट करणं एक त्यालाच म्हणतात ना. आपल्याला भले मदत नाही करू द्या पण कर म्हणणं ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणजे एखादा माणूस जर पुढे जात असेल तर बरेच माणसं घरातलीच अशा असतात की पाय खेचणारी मागं. तसं मला अजिबात घडलेलं नाही, कारण मी कोणतीही गोष्ट करायला लागले तर माझ्या मागं माझी फॅमिली उभीच असते. मग नंतर मग मी किचन टिप्सचे व्हिडिओ टाकत गेले. किचन टिप्सचे व्हिडिओ टाकले तर ते चांगले व्हायरल झाले. मग पहिले म्हणजे मॉनिटायझेशन झाल्यानंतर $10 झाले की मग पिन येतो आपल्याला, गुगल ॲडसेन्स पिन येतो. मग त्याच्यावरती आपल्याला ॲड्रेस वगैरे सगळं लिहून पाठवावं लागतं. तर त्याचा पण गोंधळ असा झाला की आमचं पोस्टमन बार्शीमध्ये असल्यामुळं मग म्हणजे ॲडसेन्स पिन गेली पण त्याला काय हे कळलंच नाही, म्हणून मग ती परत रिटर्न गेली. तर मग मी परत गुगलला परत मी मेसेज केला, यूट्यूबला मी परत ह्याच्यावरनं मेसेज केला. मग मी यूट्यूबला परत मेसेज पाठवला. मग मेसेज पाठवल्यानंतर परत मग गुगल ॲडसेन्स परत बार्शीमध्ये केलं. तर मग मी माझ्या बहिणीच्या मुलाला पाठवलं, म्हटलं तू जा आणि तिथं पोस्टमनला जाऊन विचार आहे का. त्याला 2दा विचारलं, त्याने 2दा पण सांगितलं नाही म्हणून. मग एक जणाने मला कमेंट केली की ताई तुमचं बार्शीमध्ये गुगल ॲडसेन्सचा पिन आलाय म्हणून. मग मी इतकी खुश झाले की एक जणाने मला कमेंट केली, आता मला नाव आठवत नाही त्यांचं, की ताई तुमचा गुगल ॲडसेन्स पिन बार्शीमध्ये पोस्टामध्ये आलाय म्हणून. मग मी त्यांना ॲड्रेस वगैरे विचारलं तर त्यांनी सांगितलं मग ॲड्रेस वगैरे बार्शीमध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये नाळे प्लॉटच्या पोस्ट ऑफिसला तुम्ही येऊन जावं म्हणून. मग परत तिथं जाऊन मग मी माझ्या बहिणीच्या मुलाला पाठवलं. तर मग त्याला मग सांगितलं की हा आली म्हटलं. मग आली म्हटल्यानंतर मग त्याने मग घेऊन आला मग घरी. आणि मग मी ती पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार, गुगल ॲडसेन्स आलेली पण मी तुम्हाला बातमी सांगणार होते. पण विषय असा झाला की ती लिफाफा तिकडेच होता गावाकडे. मग त्यांनी मला फक्त नंबर जो काही आपला पिन असतो ना तो तेवढाच सांगितला. म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या आता व्हिडिओ नको, आता पेमेंट झाल्यानंतरच व्हिडिओ बनवू. मग $10 झाल्यानंतर मग मी माहिती वगैरे सगळी भरली, कोड वगैरे आपली सगळे ॲड्रेस, नाव, अकाउंट नंबर या सगळ्या गोष्टी मी दिल्या मग यूट्यूबला. मग दिल्या तर मग नंतर तिथून पुढं मी किचन टिप्सचे व्हिडिओ टाकत गेले. किचन टिप्सचे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले. माझं 1 महिन्याच्या आतच पहिलं पेमेंट आलं. 1 महिन्याच्या आतच पहिलं पेमेंट आलं की दुसरी पण पेमेंट माझी दुसऱ्या महिन्यामध्येच डॉलर कंप्लीट झाले. पण ते 30 तारखेच्या आत नाही झाल्यामुळे मग मला आत्ता ह्या महिन्यामध्ये मग माझी पेमेंट झाली. तर 2 पेमेंट मी आत्तापर्यंत यूट्यूबच्या उचलल्या. तर मी तुम्हाला माझा यूट्यूबचा प्रवास सांगितला, कसा वाटला काय वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. तर मग आता मी तुम्हाला आता यूट्यूबची पेमेंट सांगणार आहे. तर आपली यूट्यूबची पेमेंट केवढी झाली आहे, आता पहिलीचं जाऊ द्या, मी आता दुसरी पेमेंट सांगते तुम्हाला किती झाली आहे ते. तर 1000 रुपयाला 1 डझन केळी, असे 12 डझन केळी आपण घेऊ शकतो, एवढी आपली यूट्यूबची पेमेंट झाली आहे. तर पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.